जय श्री महाकाल मित्रांनो. तर आत्ता आपण बस स्टॉपवर जायला निघलो. बस स्टॉपवर येतो जर इकडे आपली बस येऊनच होती. मग बड्यापैकी बस मध्ये बसलो आणि निघलो राजुराकडे जाण्यासाठी. तर आत्ता आपण राजुरात पोहोचलेलो आहोत. निघलो कॉलेजकडे जाण्यासाठी. बऱ्यापैकी कॉलेज मध्ये बसतो तर इतर रोशन माझ्या ब्लॉग मध्ये नाही येत म्हणलं. बऱ्यापैकी नको येऊ म्हणलं. मग क्लासरूम मध्ये पोहोचतो तर इकडे पोटे हाय आले करत येते. इकडे आपला समीर बसून होता. इकडे रोशन ड्रॉइंग काढत होता. मग याला ड्रॉइंग काढत राहू द्यावं म्हणलं. मग बस बरं का मित्रांनो, आता आपल्या क्लासमध्ये नवीन इक्विपमेंट आलेलं होतं. तेवढ्याचं मग इकडे सर आपल्याला शिकवायला लागले होते कसं चालवायचं कसं नाही. मित्रांनो, आपल्या इक्विपमेंट मध्ये 2 मोबाईलच्या स्क्रीन झाल्या होत्या. एक सॅमसंगचा होता आणि एक पोकोचा होता. तर इकडे पोकोचा मोबाईल इकडे आधी ते इचकत होता. मग इचकत राहू द्यावं म्हणलं. आता आपण क्लासरूमच्या बाहेर निघालेलो आहोत कारण की आपली आयटी सुटली आहे. मग बड्यापैकी पंचायत समितीकडे जायला निघतो. पंचायत समितीकडे जात नाही तेवढा आपल्या सतीश दादाचा ऑटो भेटते. बसतो ऑटोवर आणि निघतो गावाकडे जाण्यासाठी. गावाकडे येतो इकडे काकाचा फोन येते. काका म्हणते वावराकडे. मग बड्यापैकी वावराकडे जायला निघतो आपण. बरं का मित्रांनो, येतं आपण गाडी ठेवली कारण की पुढे गाडी जात नव्हती म्हणून निघलो आपण वावराकडे जाण्यासाठी. वावराकडे येत नाही तो गाठोडण्याची एरा झाली. बघ बड्यापैकी गाठोडं घेतलो आणि नेऊन टाकायला चाललो आपण काट्याकडे. तर मित्रांनो, गाठोडे भिंत जमा केले, काटा विटा केला आणि टाकलो बंडीत आपण. तर मित्रांनो, जेवढे बंडीत गाठोडे मावत होते तेवढे टाकून दिले आणि जेवढे उरले तेवढे येतं पाडीत बांधून दिले. तर मित्रांनो, यायली बंडी बिंडी जुतून घेतले. मग यायला तिकून जात होतं म्हणून यायला तिकून जात राहू द्या म्हणलं. मग आपण इकून जायला निघलो कारण की आपल्याला गाडीने जायचं होतं. तर आता आपण आपल्या गाडीपाशी आले. बड्यापैकी गाडीवर बसलो आणि निघलो गावाकडे जाण्यासाठी. तर आजचा ब्लॉग इथपर्यंत ठेवूया. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. जय श्री महाकाल मित्रांनो. आपल्या आयडीला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.